नमस्ते. रंगा येईवो कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आज आपण एका असामान्य व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, जी चित्रकार आहे, त्याच्यानंतर शिल्पकार आहे, नेपथ्यकार सुद्धा आहेत, भित्तिचित्रकार आहेत, कधीमध्ये नाटक लिहितात, कधीकधी समाजसेवा करतात, आदिवासी मुलांमध्ये जाऊन चित्रकला शिकवतात. असं एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच दिगंबर चिचकर. मुंबईभर ज्यांची शिल्प भित्तिशिल्प विखुरली आहेत, शहरी शिल्पांमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे, चित्रकलेमध्येही वास्तववादी व्यक्तिचित्रांपासून अतिवास्तववादी चित्रांपर्यंत ज्यांची झेप आहे, असा एक आगळा वेगळा चित्रकार शिल्पकार आपल्याला आज भेटणार आहे. दिगंबर चिचकर. चिचकरांनी गोलाकार भित्तिशिल्प केली आहेत, सार्वजनिक स्थळांवर शिल्प केली आहेत. त्यांचं गोरेगाव इथल्या गाय वासराचं शिल्प विशेष उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे गेटवरील 11 फुटी नटराजाचं शिल्प अत्यंत नेत्रदीपक आहे. नमस्ते. नमस्कार मॅडम. चिचकर, तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करता, वेळ कसा मिळतो तुम्हाला? शिल्पकार, चित्रकार आणि असामान्य चित्र आहेत तुमची. खरंच कसा काय वेळ काढता? वेळ आपल्याला भरपूर असतो तसा. परमेश्वराने आपल्याला खूप वेळ दिलेला आहे, पण बराच वेळ आपण नाहक नको त्या कारणामध्ये आम्ही फुकट घालवतो. सगळेच कलाकारांची अशीच परिस्थिती आहे. कोणी कलाकार त्या कलेमध्ये गुंतलेला असतो, तो पूर्ण वेळ देतो, त्याचं साध्य होतं. पण काही असे असतात की नको त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतात, त्याच्यामुळे त्यांना वेळ कमी मिळतो. तुम्ही फाईन आर्ट्सचा डिप्लोमा केलात, पण तुम्ही स्कल्पचर्स पण करता, शिल्पकला पण तुम्ही उत्तम करता. मला असं वाटतं की काहीतरी तुमच्यावर संस्कार लहानपणी झालेच असणार या बाबतीत. बरोबर. सांगा ना, काय झाले? आमचं गाव वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, कोकणातले आम्ही. तर आमची शाळा जी होती ती समुद्रकिनारी होती आणि आमचे वडील शिक्षक असल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बदली व्हायची. तर असं एक गाव वायंगणी, समुद्र किनाऱ्यावर वायंगणी, दाबोली वायंगणी, त्या गावामध्ये आमची अगदी किनाऱ्याच्या जवळ हाकेच्या अंतरावर म्हणजे समुद्राच्या लाटासुद्धा आमच्या कानावर यायच्या. घोघा व्हायचा समुद्र. तर ते सगळं आम्हाला ऐकायला, समुद्र नेहमी आम्हाला हाका मारायचा. तर आमचे वडील म्हणायचे, चला आपण समुद्रावर पण जाऊ. आमचा एक शनिवार असा वार असायचा. त्या दिवशी शनिवारी चित्रकला, शिल्पकला किंवा बाकीचे जे संपूर्ण नृत्य, नाट्य, जे सगळ्या कला आहेत, त्या सगळ्या कला आमचे वडील स्वतः यांचे प्राण्यांचे आवाज काढायचे. गुडघ्यावर असे धोतर नेसायचे, ते गुडघ्यावर असे चालून प्राण्यांची ॲक्शन करायचे. आणि अशी त्यांना हौस होती, मुलामुळे म्हणा ना. आणि ते आम्हाला घेऊन जायचे. जाताना रस्त्यामध्ये लिंगड नावाची एक वनस्पती आहे, समुद्रकिनारी असलेली. ते एक लिंगडीची 2-2 फुटाची काठी घ्यायची प्रत्येकाने, प्रत्येक विद्यार्थी एक वर्ग घेऊन जायचे. आणि ती समुद्रकिनाऱ्यावर संपूर्ण लाट ओसरून गेली की अशी किनाऱ्यावर संपूर्ण किनारा असा विस्तीर्ण किनारा असायचा. अशी सुंदर पृष्ठभाग असायचा त्याचा. कागद कोरा. आमचं त्यावेळेला आपल्याकडे काही ड्रॉइंग साहित्य, चित्रकला, जो वही नाही, कागद नाही, असं काहीच नसायचं. तर त्यावेळेला आमची पाटी किंवा जो आमचा कोरा कागद, तो संपूर्ण विस्तीर्ण समुद्रकिनारा. मग वडील आम्हाला साधारण 4x4, 5x5 असे वेगवेगळे चौकोन मारून द्यायचे. प्रत्येक विद्यार्थ्याला सांगायचे, ह्याच्यामध्ये तुम्ही त्या काठीने चित्र काढायचं. ते काठीने चित्र काढलं की थोड्या वेळाने 4-5 लाटा आल्या की परत ते ओसरून जायचं, परत सगळं मिटायचं, दुसरं चित्र काढा. किती छान कल्पना आहे. म्हणजे ते निसर्गाशी आम्हाला त्यांनी जोडलं होतं. आणि त्याच्यात मी जरा जास्त आवडत होतो की 2-4 चौकोन अडवायचे आणि त्याच्यात चित्र काढायची. ती लवकर आटपायची आणि मातीच्या आमची नारळाची करवंटी असते, त्या करवंटीने माती उकरून त्याच्यात अशी छोटी छोटी प्राणी, शिल्प वगैरे बनवायची. म्हणजे मला मुळातच, म्हणजे बाकी वर्गात कोणी नाही केली तरी मी तेवढं करायचं. काही काळ तुम्ही गावात होतात शिकायला, नंतर तुम्ही मुंबईला आलात ना? बरोबर. मग मुंबईला आल्यानंतर ती सवय सगळी गेली का तुमची की नाही? ती सवय राहिली, पण गावात त्याच्या अगोदर एक असा इन्सिडेंट घडला की आमच्या गावामध्ये एक स्पर्धा ठरवली, जिल्हा परिषद तालुका स्तरावरती असायची. तर तिकडे गावातलेच विषय असायचे. समुद्रात पोहणाऱ्या म्हशी काढायच्या,
असा एक विषय दिला होता. अख्ख्या तालुक्यामध्ये हो. ती स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये म्हशी काढल्यात सगळ्यांनी. पण मी काही संपूर्ण तळं भरलेलं आहे, त्याची फक्त शिंग अशी दिसत आहेत वर आणि थोडासा पुढचा भाग, वा. आणि त्या शिंगावर बसलेले कावळे काढले. आणि त्या चित्राला मला संपूर्ण तालुक्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळालं. तेव्हा तुमचं वय काय होतं? माझं त्यावेळी जवळजवळ 11 वर्ष असेल वय. किती? 11, 10.5-11 वगैरे हो? असेल. हा. वा, फारच छान. आणि मग हे बक्षीस तुम्हाला कुणाच्या बक्षीस- हस्ते मिळालं? बक्षीस मला त्यावेळेला बॅरिस्टर नाथपैंच्या हस्ते वा मिळालं. वा वा. असामान्य व्यक्तिमत्व त्यांचं. हम्म. पण त्यांच्याकडून बक्षीस घेताना मला ते एवढी मोठी व्यक्ती आहे ती तेव्हा कल्पनाच नव्हती. बरोबर. फक्त मला शाळेतल्या मास्तरांनी सांगितलं, हेडमास्तरनी, की ही लेंगा आणि सदरा घालून येईल व्यक्ती, त्यांना तुम्ही हार घालायचा, ते तुम्हाला बक्षीस देणार. पण गंमत काय झाली, नेमकं त्यावेळेला नाथपैंचे आले, त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती सदरा आणि लेंगा घालून आली. माझा गोंधळ झाला, मी कोणाला हार घालायचा. वा. मी सारखा मुख्याध्यापकांकडे बघतो, पण ते माझ्याकडे बघत नाही. मी शेवटी उठलो, नाव घेतलं आणि गेलो, हार घेऊन गेलो. तर नाथपैंकडे समोर जाऊन उभा राहिला. नाथपैने असं असं केलं. हम्म. मग मी त्यांच्याकडे गेलो आणि ते असं असं करायला लागले. अशी माझी ती मजेशीर गोष्ट अजूनही लक्षात अरे आहे. वा. आणि शेवटी मग सांगितलं, ह्यांना घालायचा हार. मग त्याला मी हार घातला. आणि ते माझ्या स्मरणामध्ये जे आहे, बॅरिस्टर नाथपैंचे मी खूप आदर करतो. हम्म. मग नंतर तुम्ही मुंबईत आलात का? नंतर मुंबईत आलो. म्हणजे मुंबईत आलो तेव्हा माझी बहीण रेल्वेमध्ये, तिचे मिस्टर कामाला होते. तर गावची शिक्षण म्हणजे तिथे परिस्थिती तेवढी नव्हती. मग बहीण म्हणाली, ह्याच्याकडे काहीतरी आहे. बहीण म्हणाली, याला घेऊन येऊया मुंबईला तिने आणलं आणि मला इकडे शाळेत घातलं. त्यावेळी शालेय म्हणजे त्यावेळी फक्त पुसाळकर बाई आणि एक मस्तकार बाई, 2 आम्हाला ड्रॉइंग टीचर होत्या. आणि त्या शाळेमध्ये एक सुमन गांगल म्हणून लेखिका होत्या. हो, माहितीये आणि गांगलबाई. त्या खूप मला तर दत्तक मुलगा घ्यायला तयार, असे त्यांची माझ्यावर प्रेम होतं. कारण माझी त्या परिस्थिती लेखन करायच्या पुष्कळ. लेखन करायच्या, सुमन गांगल. मला माहितीये. तर त्यावेळेला मी त्याच वेळेला वडील वारले 10 वर्षाच्या, म्हणजे 10वीमध्ये असतात. तर तिकडे मी त्या वस्तीमध्ये कर्नाटक सोसायटी, ती रिओली टॉकीज वगैरे तिकडे माहीम एरियामध्ये, माहीम माटुंगाच्या मध्ये. तर तिकडे मी पेपर वर्तमानपत्र टाकायचं सकाळी आणि नंतर शाळेत जायचा. तर त्यावेळेला ते सगळं म्हणजे व्यायाम वगैरे सगळं, दुधाच्या बाटल्या हे ते करून सगळं व्यायाम सगळा त्यावेळेला व्हायचा आपोआपच. पण त्याच वेळेला त्या बाईने मला सांगितलं की तू आर्ट टीचर डिप्लोमा करायचा मोठेपणी, कारण तुला कुठेतरी शिक्षकाची नोकरी मिळेल आणि तू पुढे शिकशील. आणि असं त्याने मला मार्गदर्शन केलं. मग तुम्ही काय केलं? आर्ट कॉलेजमध्ये गेलात? फाउंडेशनला आर्ट कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं. तेव्हा ॲडमिशन जे स्कूल अवॉर्डमध्ये घ्यायला गेलो होतो मी, मिळाली पण नसेल. त्यावेळेला मला ॲडमिशन काही मिळाली नाही. बरेच दिवस तिथे मी म्हणजे मार्क वगैरे सगळं होतं, पण ॲप्लिकेशन मी उशिरा टाकलं. ओ. कारण तेव्हा जायचं की नाही नक्की ठरत नव्हतं. शेवटी मला बँड्रा स्कूल अवॉर्ड, तिथल्या एका शिपायाने मला सांगितलं की बांद्राला एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये तू गेला तर तिकडे तुला ॲडमिशन मिळेल. ते परुळेकर सरांचं कॉलेज. मग तिथे तुम्ही फाईन आर्ट्सला घेतली ऍडमिशन की? नाही, पहिलं मी फाउंडेशन तिथे केलं आणि नंतर लगेच आर्ट टीचर डिप्लोमा केला. असं. म्हणून सुमन गांगल मॅडमचं माझ्या लक्षात होतं आर्ट टीचर डिप्लोमा करायचा. मग तिथे मी टीचर डिप्लोमा केला. आणि नंतर लगेच नोकरी मिळाली? नंतर मला नोकरी त्याच शाळेमध्ये एक शिक्षिका होत्या साठे मॅडम म्हणून, त्यांच्या जाऊची शाळा होती बालक विहारमध्ये दादरच्या. बरोबर. त्यांनी सांगितलं ह्या शाळेमध्ये तू नोकरी कर. मग तिकडे पण मला ती अनायासे नोकरी माझ्या नशिबाने मिळाली. तिथे 1-2 वर्ष नोकरी केली आणि ताबडतोब मला महानगरपालिकेचा कॉल आला. अरे वा. मग काय म्हणून? ड्रॉइंग टीचरसाठी. ड्रॉइंग टीचरसाठी. ड्रॉइंग टीचर. मग तिकडे थोडी वर्ष ड्रॉइंग टीचरची नोकरी केली आणि नंतर आमच्याकडे जवळजवळ 350 टीचर महानगरपालिकेमध्ये. आमचा इंटरव्ह्यू झाला आणि मला वरची पोस्ट मिळाली कला निदेशकाची. अच्छा. मग तेव्हा तुम्ही इतर शिक्षकांना शिक्षण देत होतात की काय? हां, तिथे कला अकादमीमध्ये कला निदेशक पदावर तिथे टीचर ट्रेनिंग कोर्स असायचा 3-3 महिन्याचा. आपले कला शिक्षक आणि इतर विषयाचे सब्जेक्ट टीचर पण.
त्यांना ट्रेनिंग द्यायचं. ते साधारण बालमानसशास्त्र आणि बालचित्रकला, कारण आमच्याकडे महानगरपालिकेमध्ये तशी व्यवस्था नव्हती. 5वी नंतर ड्रॉइंग टीचर असायचे, पण पहिलीपर्यंत जे टीचर असायचे त्यांना मग सब्जेक्ट टीचरनाच शिकवावं लागायचं. बरोबर. मग त्यांना ते बालमानसशास्त्र कलेविषयी त्यांना तेवढी कल्पना नसायची. मग त्यांना ते काहीतरी ट्रेनिंग दिलं पाहिजे म्हणून त्याच्या संबंधी मी ट्रेनिंग द्यायचा. असं किती वर्ष केलं तुम्ही? असं जवळजवळ 13 वर्ष केलं मी. चिचकरांची चित्रशैली ही अनन्यसाधारण आहे. त्यांच्या चित्रातल्या व्यक्तींचे चेहरे अगदी छोटे पण शरीराकृती मोठी. त्यांच्या त्या देहबोलीतूनच सगळ्या भावना व्यक्त होतात. त्यांची खूप बोलकी चित्रशैली, रंगसंगती बघणाऱ्याला अगदी मोहवून टाकते. तुमच्या पेंटिंग्समध्ये आणखीन एक मला जाणवलं ते असं की एक प्रकारचं टेक्स्चर त्याच्यामध्ये आहे आणि रंगसंगती ही अत्यंत वेगळी आणि खूप चांगली आहे आणि सगळं जे काही आहे ना ते एका अवकाशात घडतंय असं आपल्याला फील येतो. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. बरोबर. रंग करताना रंगकाम म्हणजे ॲप्लिकेशन करतो आपण कॅनव्हासवर, तर एक काहीतरी क्वालिटी असावी लागते रंगवण्याची ती. तर ते गुळगुळीत पृष्ठभागावर तेवढं होत नाही, कारण ब्रशचे आपण ड्राय स्ट्रोक मारतो, ड्राय ब्रशने काम करतो किंवा असं त्याचं पुसटपणा, तुम्ही ॲक्रेलिकमध्ये पहिल्या सुरुवातीला मी ऑइल पेंट करायचा, पण ऑइल पेंटमध्ये करायचं आमच्याकडे जागा कमी, त्याच्यामुळे ऑइल पेंटचं मी जास्त नादात पडलं. त्याला बुरशी यायची 4 वर्षांनी, कोंदट हवामानामध्ये पेंटिंग राहत नाही ती. तर असं हे ॲक्रेलिक चांगलं कॅमलने आम्हाला चांगलं एक साधन उपलब्ध करून दिलं की ते पटकन वाळतं, कमी वेळामध्ये पेंटिंग करता येतं. अशा गोष्टीमुळे आम्ही ते जास्ती ॲक्रेलिक हाताळलं. आता टेक्स्चर व्हाईट, पण कॅमलचं टेक्स्चर व्हाईट येते. तर ते कॅनव्हासवर ॲप्लिकेशन करताना पूर्ण सपाट पृष्ठभाग न रंगवता आम्ही काही म्हणजे माझी आता मातीकाम करत असल्यामुळे ते टूल्स माझ्याकडे सातत्याने हातात वावरत असते, तर मी त्याचा प्रयोग मी कॅनव्हासवर पण करून घेतला. बरं. तर कॅनव्हासला कलर लावल्यानंतर जसे आपण माती लावतो आणि नंतर त्याच्यावर ह्याचं टूल्सने असं टेक्स्चर वगैरे करतो, तसंच मी कॅनव्हासवर टेक्स्चर व्हाईट थिक कलर लावून टेक्स्चर व्हाईटचा त्याच्यावर ते टूल्सने असे ओरखडे, ते मग त्याचे दाते जे असतात त्या टूल्सला ते इक्वली येतात. मग ते डायरेक्शन एकदा इकडे एकदा असे वेगवेगळ्या प्रकाराने मारलं की ते उजेडाचे त्याचे परिणाम वेगवेगळे दिसतात. त्याच्यामुळे तिथल्या तिथे डेप्थ सगळ्या आपल्याला मिळतात. आपल्याला मग त्या पृष्ठभागाचा आपण आपल्या चित्रामध्ये चांगला उपयोग करू शकतो. मग ते इफेक्टिव्ह चित्र होतं. म्हणजे टेक्स्चर हे आहे ना खूप अतिशय महत्त्वाचा भाग आहे पेंटिंग. खूप छान. तुमची पेंटिंग्स जे आहेत त्यातल्या ज्या फिगर्स आहेत, काही जणांना डोकी नाही आहेत, बरोबर, नुसती बॉडी तुम्ही दाखवली, पण त्यांची देहबोली खूप काही सांगून जाते. तर हे कसं काय? तर मी असा विचार केला, चित्र रंगवताना बरेच आर्टिस्ट असे पिक्चर काढताना ती चेहरे वगैरे सुंदर रंगवतात, नाक कान डोळे वगैरे सगळं, पण मला असं वाटलं की तेवढी काही त्याची आवश्यकता नाही. जो कॅमेरा रिझल्ट देतो आहे कॅमेराकडून आपण घेऊ शकतो तेच आपण काय परत रंगवत बसायचं. बरोबर. तर आम्हाला असं वाटलं की मला आमचे सर परोळेकर सर म्हणायचे की अरे कॅमेरात जे आहे ते तू कशाला रंगवतो, तुझ्या काहीतरी हातून आहे ना ते रंगव ना. मग मी त्याचा असं विचार करत असे अनेक सब्जेक्ट हे करायचं, मी कागदावर लिहून घ्यायचं आणि मानवी स्वभावाची अशी लिस्ट करायचा. कोण रागीट असतो, कोपिष्ट असतो, त्याच्या भावना वेगवेगळ्या, प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या अशा अनेक भावनांची विषय होऊ शकतात. असे मी ते विषय असे लिस्ट करायचा आणि मग त्या लिस्टप्रमाणे त्याचं थिंकिंग करायचा. मग थिंकिंग करताना त्याचं बॅकग्राऊंड कसं असेल, त्यांचे विषय. आता समजा एक निसर्ग आहे, त्या निसर्गामध्ये बसलेली फॅमिली आहे, तर आता ती उद्ध्वस्त झालेली फॅमिली आहे. त्या तुम्ही फक्त घराची चौकट दाखवली, ते घर नाही दाखवलंय. मग त्याची नुसती चौकट दाखवली आणि तिचं फक्त ते घराचं सजेशन आहे. उद्ध्वस्त झालेलं घर, फक्त त्याची घराची चौकट राहिली, त्याचं पूर्ण संसार उद्ध्वस्त. पण हे असं पूर्ण फॅमिली एका ठिकाणी बघते, सगळ्यांची नजर मान एका ठिकाणी आहे,
आणि ते मला तिथे वर एक छोटंसं झुडूप दिसतंय, त्याच्याबद्दल सांगा. आता हे जे चित्र आहे त्याच्यामध्ये फॅमिली बसली, उद्ध्वस्त फॅमिली. नेचर त्यांना कॉलिंग करतो, तुम्हाला आधार नाही, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला आधार देऊ शकतो. मग ते निसर्गाकडे त्या दृष्टीने आपण जर बघितलं, ही निसर्ग हीच आपली देवता आहे, तर त्या विचाराने ते जर फॅमिली जर बसली आणि त्यांनी निसर्गाकडे जर बघितलं तर वेगळ्या आशाभूत नजरेने ते बघतायत. मग निसर्गसुद्धा त्यांना एक कुठेतरी आशेचं किरण, जसं संपूर्ण सुक्या खडकामध्ये एखादं कोंब आलेलं रोपटं दिसते, कोंब अंकुर दिसतो आहे, त्याच्यात त्या आधारावरती जगू शकतात. म्हणून ते एक मी झुडपाचं असं एक आशेचं किरण म्हणून ते रंगवलेलं आहे. तुमची आणि जे बॅकग्राऊंड जे आहे हां. ते बाकी बॅकग्राऊंडची मला तशी काही गरज नाही. झाडं काढा, डोंगर काढा वगैरे, एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह तसं विचार करून त्याचं एक आशयाशी संबंधित असं मी बॅकग्राऊंड रंगवलं. आणि माझी जी सगळ्या पेंटिंगमध्ये बहुतेक आशय जे आहेत त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड सगळं आकाशाचंच जास्त दिसेल. हो, अवकाशाचं जास्त रंगवलं आहे मी, कारण बाकीच्या डिटेल्समध्ये आपण गुंतून जातो आणि मूळ विषय निघून जातो. आता एक मला विचारायचं आहे की हे एक पेंटिंग तुमचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऑरेंज रंग वापरलाय. हां नवरा बायको आहेत आणि लॉक आहे आणि एका बाजूने दोन्ही बाजूने म्युच्युअल अंडरस्टँडिंगचं पेंटिंगचं नाव आहे त्या. हां. त्याच्यामध्ये एक टाळं आणि 2 फिगर जोडपं आहे. ते जोडपं असं म्हणजे माझा त्याच्यामध्ये एक असा विषय आहे त्या ह्याच्यामध्ये, त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की ते आजकाल समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, त्याच्यामध्ये एक घटस्फोट हा एक मोठा समाजातला मोठा हे झालेला आहे, विषय आहे, विकृत विषय होत चाललेला आहे तो. आणि कितीतरी अशा फॅमिली संसार उद्ध्वस्त होत चालले. मला असं वाटलं की प्रत्येकाने जर म्युच्युअल अंडरस्टँडिंगने वागले, म्हणजे दोन्ही नवरा बायको संसाराचे दोन्ही चाकं आहेत, त्यांनी जर तसं जर वागलं तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आणि हे ते त्याचं एक टाळं जे आहे, म्हणजे कुठच्याही प्रॉब्लेमचा समस्या एवढ्या आहेत आणि ते सगळं बंद आहेत समस्या, तर ते खोलायचं कसं, तर दोघांचं अंडरस्टँडिंग झालं तर ते टाळं आपोआप खुलू शकतं. वा. आपण एक आता छोटीशी विश्रांती घेऊया. आता आपल्याला पुन्हा एकदा चिचकरांशी बोलायचं आहे, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. चिचकर, मला सांगा की तुम्ही एक 2 बहिणी असं एक पेंटिंग केलेलं आहे, बरोबर? तर आणि तुमच्या बऱ्याचशा पेंटिंग्समध्ये मला केळीची पानं दिसतात. अच्छा. हां, तर काय त्याचं रेलेव्हन्स काय आहे? एक्झिबिशनच्या वेळेला मी प्रत्येक वेळ म्हणजे जवळजवळ माझे 8 शो झाले, सोलो शो. तर त्या प्रदर्शनामध्ये मला असं वाटायचं की प्रत्येक वेळेला आपण तेच करण्यापेक्षा वेगवेगळ्या थीम घेऊन काम करायचं. शैली साधारण तीच असू शकते, पण आपण थीम जरी वेगळी केली आणि प्रदर्शनामध्ये कसं एका थीमवर काम केलं तर ते जास्त ॲप्रिशिएट करतात लोक. बरं. म्हणून मी ती एक केळीच्या म्हणजे भारतीय संस्कृती त्याच्यावरती पेंटिंग केली. भारतीय संस्कृती अशी ती आदरात इथे एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये एक नैवेद्य म्हणून एक आहे. नैवेद्य पेंटिंग आहे. आता नैवेद्य पेंटिंग ह्याचा मुद्दाम तुम्हाला मी सांगतो. नैवेद्य पेंटिंग जी आहे ती केळीची पानं सगळी म्हणजे अशी प्रत्येकजण असं नमलेलं आहे, असे सगळेच जण ते केळीची हे मानवाकृतीच आहेत. त्या केळीची पानं एक प्रतीक आहे त्याचं, आणि सगळेजण त्या देवाला शरण होत आहेत असे. आणि त्याच्यामध्ये एक असं केळीचं पान ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक केळीचा घड ठेवलं आहे आणि त्याला अशी एक अधांतरी एक पळी आहे, त्याला आपण ते पळीने पाणी सोडतो ना, ते वेळेला नैवेद्य दाखवतो, तशी ती हे आहे, कल्पना आहे. पण हे केळीच्या पानांची बरीचशी तुमची जी पेंटिंग्ज आहेत, तर ती बघितल्यावर ना मला बी प्रभांची खूप आठवण होते. तर त्यांचा काय तुमच्यावर? नाही, मला त्यांच्या फिगर खूप आवडायच्या. त्यांचे विषय, भारतीय शैली, त्याच्यानंतर त्याच्यातले जिव्हाळ्याचे विषय असायचे, सर्वसामान्य माणसांची ती चित्र रंगवायची आणि भारतीय संस्कृती पूर्ण प्रतीत त्याच्यामध्ये व्हायची त्या फिगरमध्ये. तर मला पण त्याची जास्त आवड असल्यामुळे मी त्यांची ती म्हणजे निदान हुबेहूब नाही पण साधारण त्यांच्यासारख्या फिगर असाव्या. मान लांब म्हणजे थोडीशी आशाळभूत आपल्या जे मनाची अवस्था असते
ती असू शकतो त्यांच्यात थोडा मी फरक करून ते आकाशाकडे बघणारे आहेत, काहीतरी कुठेतरी आपल्याला होप्स आहेत असे त्या फिगरमध्ये वाटतात, म्हणून मी त्या फिगर त्या जवळच्या केल्या. तुम्ही असं करता करता एका बाजूला तुम्ही शिल्पकला पण जोपासली, बरोबर. ती कशी काय, म्हणजे त्याच्यासाठी कसं शिल्पकलेची खरी सुरुवात माझी फाईन आर्ट्समध्ये असताना शिकत असतानाच तुम्ही सुरुवात केली? हो, फाईन आर्ट असतानापासून. तसं मी लहानपणापासून गणपती वगैरे आमच्या फॅमिलीमध्ये आमचे वडील करायचे, काका करायचे, त्याच्यामुळे मला गणपतीची थोडीशी पहिल्यापासून मातीकामाची मला खूपच आवड होती. ती मुळात सुरू समुद्रकिनाऱ्यावर झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मी गणपतीच्या मूर्त्या करायला लागलो. ते खारला मी राहत होतो. ते खारला सार्वजनिक गणपतीचं एक मंडळ होतं. त्यांनी सांगितलं आमचं गणपती तुम्ही करू शकाल का? तर मी म्हटलं ट्राय करून बघतो. आपल्याला काय तेवढं काय सार्वजनिक गणपती करायचं एवढं धारिष्ट मी करत. किती मोठा होता हा? जवळजवळ रेड्यावर ती सावित्री आणि यम बसले, ते सगळे चित्र आणि गणपती. जवळजवळ 7 फुटाचा गणपती होता उंचीचा. तुम्ही एकट्याने केला? हो, एकट्याने केला. आणि तीच माझी काकाने मला दिलेली पहिली पोचपावती की तू एकट्याने केलं. वा. आणि त्याचं पेपरमध्ये वगैरे भरपूर फोटो वगैरे पण आले होते. मालाड इथल्या गणेश मैदान गार्डनमध्ये चिचकरांनी सामान्य जनतेच्या मनात वाद्यांविषयी आत्मीयता निर्माण होईल अशी शिल्प साकारली आहेत. त्यामध्ये 6 फुटी सनई, मोठ्या आकाराचे मृदुंग, तसंच तबला, हार्मोनियम, वीणा आणि तुतारी अशी वाद्यांची शिल्प आहेत. बरीचशी तुम्ही भित्तिचित्र केलेली आहेत. महापालिकेची होती मला वाटतं ती. महापालिकेच्याही अगोदर आम्ही सुलभ कॉम्प्लेक्सची केली. सुलभ कॉम्प्लेक्स एक संस्था झाली की मुंबईतली स्वच्छतागृह चांगली असायला पाहिजे. त्यांची कल्पना चांगली होती. म्हणजे आपण त्याच्याकडे आपला एक दृष्टिकोन वेगळा असतो. ते काय शौचालय ते शौचालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हा त्याचा उद्देश होता. म्हणून ते त्यांच्याकडे एक सुधाकर केणे म्हणून आमच्याच मित्र होते आमचे. तर त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही अशा प्रकारचं काय ह्याचं ब्युटिफिकेशन करू शकता का, जेणेकरून लोकांचा बघण्याचा शौचालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. तर आम्ही त्यांना काही डिझाईन वगैरे दिली. त्या डिझाईनमध्ये टाईल्स वगैरे वापरून, म्हणजे ती जागा पाण्याने वगैरे जास्त हे होते म्हणून आम्ही टाईल्स, शोभेच्या टाईल्स मिळायच्या, त्या टाईल्स त्याचे वेगवेगळे फॉर्म तयार करून म्युरल्स एंट्रीमध्ये ते सगळे आम्ही म्युरल करायचे. बरं. त्याच्यामुळे ते आणि काही बजेट नसेल तर मग ते रंगवायचे. इनर व्हील क्लब, लायन्स क्लब हे स्पॉन्सर असायचे. आणि मग तुम्ही काही पार्क्समध्ये वाद्य तुम्ही केलेली आहेत, वेगवेगळी वाद्य. बरोबर. ती पण लार्जर दॅन लाईफ असं म्हणायला पाहिजे. लाईफ साईज नाही आहे, ती खूप मोठी आहे, प्रचंड. बरोबर. तर ते चारकोबला एक आमदारांनी मला एक हे दिलं काम करायला तिथे, चारकोब गणेश मैदान म्हणून. तो मोठा एरिया होता. त्या गार्डनमध्ये असं फिरायला पण भरपूर जागा होती. गार्डनची अवस्था अशी होती की त्या गार्डनमध्ये म्हणजे नको ते असे व्यवहार वगैरे करणारी लोक वगैरे म्हणजे मिसयूज होत होतं. त्या मिसयूज होऊ नये, लोक तिथे मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक करायला यावं म्हणून तिथे एक कन्सेप्ट झाला. एका आर्किटेक्टने कन्सेप्ट केला पुण्याच्या की तिथे मोठी मोठी वाद्य आपण डिस्प्ले करायची, लोकांना बघून आनंद होईल. मग ते मला काम मिळालं. अरे वा. हां. तर त्याच्यामध्ये मृदुंग जी आपली, किती वाद्य आहेत तिथे? जवळजवळ 8 वाद्य आहेत. कुठली कुठली? सनई आहे, तुतारी आहे, डपली आहे, वीणा आहे, त्याच्यानंतर संतूर आहे, मृदुंगाची काय साईज आहे? मृदुंग जवळजवळ 17 फुटाचा मृदुंग आहे. 17 फूट अशी लांबी आहे त्याची. आणि माणूस उभा, माणसाच्या उंचीच्या पेक्षा ती जास्त त्याची उंची व्हायची. तबला पण जवळजवळ 6-7 फुटाचा उंच तबला आणि डगा असायचा.
तसं फायबरमध्ये तुम्ही बरंच काम केलं, म्हणजे काही आता स्कल्पचर्स पण मी बघतेय हां तर ती फायबरमधलीच आहेत. हां तर बरोबर. त्याचे विषय तुम्ही कसे निवडलेत, काय करायचं ते? फायबर का विषय हे सगळे आता त्या क्लायंटला जे लागतात त्याच्याप्रमाणे आम्हाला करा, आम्हाला विषयाचं पण हे स्वातंत्र्य तुमचे स्वतःचे हां, हे माझं जेव्हा एक्झिबिशन असते हां. तेव्हा मी माझे स्वतःचे विषय निवडतो. हं. की आता एक चड्डी घालणारी नेकेड व्यक्ती आहे, तर एखादा कधी कधी अवस्था अशी असते की लहान मुलाला जशी ती चड्डी घालता येत नाही तशी वय झाल्यानंतर त्याला पण ती पंचायत असते. तो एकदम कॉन्सन्ट्रेट होतो, कॉन्शियस होतो आणि ते सगळं घालत, आणि त्याची जी ती अवस्था आहे हं. त्याच्यामध्ये ती एका पायावर उभं राहून दुसरा पाय चड्डीत टाकायचा, हं. अशी ज्या अवस्थेमध्ये त्याला जे वावर तो जो त्याचा आतला जो अंतरंग आहे तो मी करण्याचा प्रयत्न त्या शिल्पामध्ये केलेला आहे. आणि दुसऱ्या ज्या छोट्या छोट्या फिगर्स ज्या आहेत, स्कल्पचर्स, त्यांचे विषय, एक पुस्तक वाचणारी व्यक्ती आहे. हां, लेवल जी आहे वाचनाची, प्रत्येक माणसाला वाचन असायला पाहिजे आणि वाचनाची आवड का, ते लायब्ररीमध्ये लोक जातात तिथे त्यांना बघा, अशी आपल्याकडे भारतामध्ये तर वाचनालयाची तशी फार कमतरता आहे तसं बघायला गेलं. आणि आता वाचकही तिकडून फार दूर होत चालले, तर त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हायला पाहिजे म्हणून असं मी शिल्प केलं. आणि त्याची एक वलय आहे, ते एका ठराविक त्या उंचीपर्यंत माणूस जातो वाचल्यानंतर, त्या उंचीवर जाऊन तो वाचतोय असं मला संकल्पना आहे. किती छान कल्पना आहे. एक छोटीशी विश्रांती. चिचकरांबरोबर आपल्या गप्पा चालूच राहणार आहेत. तुम्ही बेटी बचाव बेटी पढाव याच्यावर काहीतरी एक शिल्प केलंय, हो हो, ते काय आहे सांगा ना. मिलन सभे सांताक्रूजला, तिथे त्या चौकामध्ये एक बेटी बचाव बेटी पढाव शिल्प केलं आहे. असं कमळाच्या ह्याच्यावरती फुलातून आलेलं मूल आहे आणि त्याची आई त्याला अशी झेलते, सांभाळते त्याला. आणि गाय आणि वासरू, गाय वासराचं जे शिल्प आहे ते गोरेगाव ईस्टला आहे, गोरेगाव अनुपम टॉकीजच्या इकडे तिथे. ते का कशासाठी? आणि ते दत्त मंदिर चौक त्या रोडचं नाव आहे चौकाचं, आणि आरे रोडचा तो रोड आहे. ते शिल्प मला करायला संधी सुनील प्रभू तेव्हा नगरसेवक होते, नंतर ते महापौर झाले, त्यांनी मला दिलं. बरं. आणि घोसाळकरांनी मला नाव सजेस्ट केलं होतं, त्यांचं गणपती करतो तिकडे. तर ते शिल्प करताना मला त्यांनी सांगितलं, मला अशी गाय पाहिजे की ती कागद खाऊन वगैरे, प्लास्टिक खाऊन वगैरे इथे मुंबईला असतात तशा गाय नको, मला आपली कोकणातली गाय पाहिजे. मग ते मी करायला घेतली. मी त्यांना सांगितलं मी माझं 100% देण्याचा मी प्रयत्न करणार. तेव्हा काय पैशाबिशाचे आम्ही जास्त व्यवहार वगैरे जास्त बोलायचे आणि त्यांनाही अपेक्षित नव्हतं. तर मी त्यांना म्हटलं एक संधी मिळते ते करायला काय हरकत आहे, आणि एक ॲनाटॉमी मला शिकता येईल म्हणून ते मी शिल्प करायला घेतलं. बोरिवलीला एक मित्राच्या जागेच्या तिथे मी गेलो, तेव्हा माझी जागा, स्टुडिओची जागा पण नव्हती. ते गाईचं शिल्प केलं आणि 15-20 दिवसांनी त्यांना मी बोलवलं की तुम्ही जरा नजर टाकून जा, म्हणजे तुमच्या मनासारखी होते का गाय. तर ते म्हणले येतो. मग ते येऊन गेले, त्यांनी बघितलं, त्यामुळे चांगलं काम चाललं आहे, पुढे कंटिन्यू कर. मग 8-10 दिवसांनी मी परत त्यांना बोलवलं आणि त्यांनी गाडी तिकडे लांब अशी उभी केली आणि त्यांनी एकदम मस्त झाल्याचं मला रिपोर्ट दिला, हात दाखवून वगैरे. आणि त्याच्यानंतर मी ती गाईचं सगळं कलर वगैरे करून, आता फायबरची गाय होती ती फायबरचं मटेरियलमध्ये केलेलं काम रंगवलं, गाईचं कलर वगैरे. आणि ते शिल्प नेऊन मी गोरेगावला संध्याकाळी साधारण 5:30च्या दरम्याने घेऊन गेलो. टेम्पोतून ती उतरवली आणि ते एवढ्यात काय झालं की त्या रोडवर आरे रोड तबेले भरपूर असायचे. ही 28-29 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी. तबेले वगैरे असायचे, त्याच्यामुळे तिथे गायींचं जाणं येणं त्या रोडवर जास्त असायचं. जोगेश्वरी, गोरेगाव, तो संबंध. तर त्या चौकाच्या इथून गायी जात होत्या आणि मी टेम्पोतून गाय ती उतरवली होती. तर सगळ्या गायी त्या येऊन त्या ह्याच्याभोवती सगळ्या उभ्या राहिल्या आणि सगळ्या अशा हुंगायला लागल्या आणि सगळे दुकानदार वगैरे सगळे हटवले. तेव्हा काय आतासारखे कॅमेरे नाही, व्हिडिओ शूटिंग पण नाही, काहीच नाही. आणि आमच्याकडे पण काही नुसतं ते शिल्प लावायचं आहे, चौकाची बांधणी झालेली आहे त्याच्यावर नुसतं एवढंच आम्ही याच्यामध्ये होतो. तर लोक सगळे दुकानदार वगैरे सगळे, एवढी गर्दी जमली तिकडे. काय झालं, लोकांना वाटलं ॲक्सिडेंट झाला, पण गाय तिथे आणि वासरू. तेव्हा मला खूप
असं वाटलं की मला मुक्या प्राण्याने मला सर्टिफिकेट दिलं. आणि वा. ते बघून लोकांना, प्रभू तिथे ऑफिस होतं त्यांचं हायवेला, ते तिथून आले लगेच असं झालं आहे म्हणून. आणि त्यांना मी तुला सर्टिफिकेट द्यायचं, मला तुला सर्टिफिकेट अगोदरच मिळालं. अनेक नामवंत लेखक, शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यवीर, देशाभिमानी अशा अनेकांची व्यक्तिचित्र त्यांनी लीलया रेखाटली आहेत. जोगेश्वरी लिंक रोडवर श्याम तलावा शेजारील भित्तिशिल्प सावरकरांची जीवनगाथा सांगतात. अंधेरीच्या आगरकर चौकातील आगरकरांचं भित्तिशिल्प, मिलन सबवे जवळील सेव्ह गर्ल चाइल्ड हे सामाजिक संदेश देणारं शिल्प, अशी अनेक हाफ रिलीफ म्हणता येतील अशी प्रेरणादायी भित्तिशिल्प चिचकरांनी उभारली आहेत. याशिवाय भाऊसाहेब वर्तक, अण्णाभाऊ साठे, बळीराम हिरे, पु ल देशपांडे यांचीही भित्तिचित्र त्यांनी रेखाटली आहेत. पण तुम्ही भित्तिचित्र बरीचशी काढली आहेत, हां. केली आहेत, तर ती कुणाकुणासाठी आणि काय त्याचे विषय होते? भित्तिचित्र जी आहे ती सामाजिक, म्हणजे पाणी वाचवा, स्वच्छता राखा, किंवा ऑक्सिजन, झाडं तोडू नका, असे जे मेसेज देणारे आहेत ती कुठे ते आहे? महानगरपालिकेची. ती जवळजवळ प्रत्येक वॉर्डमध्ये आहेत. हो. हां, दहिसरला केलेली आहेत, गोरेगावला केलं आहे, कांदिवलीला केलं आहे, अंधेरीला केलं आहे, अशा बऱ्याच. नंतर हल्लीच ते डिवायडरवर मध्ये आपल्या महिलांना हे द्यायला पाहिजे. महिला खेळाडू जे आहेत ते त्यांची शिल्प अशी धावणारी वगैरे अशी. आणि तुम्ही पु ल देशपांड्यांचं पेटी वाजवताना हां, एक शिल्प केलेलं आहे, ते कुठे आहे? आपले सुभाष देसाई हां. त्यांनी गोरेगावला पुलं महोत्सव केला होता. हं, बऱ्याच चित्रकारांना चाइल्ड आर्ट कॉम्पिटिशन हं, आणि चित्रकारांना पण संधी, एक्झिबिशन केलं होतं, हं. पुलंच्या जीवनावर प्रदर्शन. तर ते नुसतंच प्रदर्शन होणार म्हणून त्यांना डोक्यात कल्पना आली की हे ह्या हॉलमध्ये काहीतरी त्यांचं एक अस्तित्व दिसावं, म्हणून एक पुलंचं एक हार्मोनियम वाजवताना बहुढंगी असं वाटेल असं. आणि आगरकर, सावरकर वगैरे. हां, ते सगळे चौकाचे, म्हणजे मुंबईची अशी कल्पना आहे की सगळे डेड एरिया आहेत आणि लोक भरपूर जातात तिकडे, येतात, बघू शकतात. तर अशी जी लोकं आहेत त्यांना ते बघता येईल आणि त्यांच्या जीवनातलं जे सगळं महत्त्वाचे जे प्रसंग आहे ते चित्रित केलं तर म्युरल करायला पाहिजे, हं, चित्र काय राहणार नाही. हं, म्हणून अर्धवट शिल्प त्यांनी करून घेतली. हं. अशी आगरकर चौक, आंबेडकर चौक, सावरकर चौक, असे वेगवेगळ्या चौकात मी हे कामं केली. महापालिकेचे होते का? महापालिकेचे. अच्छा. मी स्वतः आर्टिस्ट नाही आहे, पण माझे मिस्टर जे आर्टिस्ट आहेत त्यांच्या आर्टबद्दल मला इतकी गोडी निर्माण झाली की मला त्यांचं कार्य, सगळं काम सगळं फार आवडतं. त्यांचा जो ॲडमिन जो जॉब आहे तो कोणीतरी एकाने सांभाळला पाहिजे, कारण दोन्ही गोष्टी आर्टिस्ट करू शकत नाही. आर्टिस्ट त्याचंच तो काम करू शकतो. म्हणून मग तो कार्यभार मी सांभाळला आणि बाकी सगळं फॉलोअप आणि ते सगळं काम मी माझ्याकडे घेतलं. आणि मी असं करून आम्ही दोघांनी एक कंपनी फॉर्म केली ज्याचं नाव आहे चिचकर क्रिएशन. तुम्ही दिव्यांग मुलांबरोबर पण काम केलंय, हो हो. तर तो तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही तिकडे कसं काय वळलात? ती सगळी प्रेरणा आम्हाला पुरळेकर सरांनी, आमचं जे आर्ट बँड नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली. म्हणजे अगदी 10 वर्ष झाली आमच्या आर्ट बँडला. आम्ही बहुतेक सगळेजण साठीमध्ये सगळेच आलो, 55 60 65मध्ये सगळे आल्यानंतर पुरळेकर सर म्हणाले आम्ही आता थकलो आहे काम करायला, कारण त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून म्हणजे शालेय कला शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी भरपूर काम केलं. त्याच्यासारखा एवढं काम करणारा कुठचाही कलावंत नाही. परुळेकर म्हणजे बँड्रा स्कूल ऑफ आर्टचे ते संस्थापक. हां डीन होते ते. हां, म्हणजे त्यांनी एक शिक्षणाची जी कला शिक्षणाची मूळ जे बांधली, बस्तान जे बांधलं ते सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत पोचलं पाहिजे शिक्षण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ते निमंत्रित होते तिकडे बरं. अभ्यासक्रमासाठी. तर त्यांनी तो अभ्यासक्रम करताना प्रत्येक विद्यार्थ्याला कलेचा अभ्यास म्हणून पहिलीपासून 10वीपर्यंत कला शिक्षण द्यायला पाहिजे, बरोबर आहे. अशी महाराष्ट्र शासनाला वारंवार पत्र लिहून अक्षरशः ते भांडले. खरं तर त्यांची मुलाखत चित्रा नाईकना घ्यायची होती. हं. तुम्ही मीना नाईक, चित्रा नाईकांना घ्यायची चित्रा नाईक होती, एज्युकेशन शिक्षण मिनिस्टर तज्ज्ञ होत्या. होत्या. हां, माहिती आहे. तर त्यांना ती मुलाखत कशासाठी घ्यायची होती की त्यांचं जे मुलांच्या कलेविषयी जे काय विचार आहेत
ते सर्व पालकांपर्यंत, सर्व समाजापर्यंत पोचले पाहिजे. हं. पण मग त्यांनी तुम्हाला प्रेरित केलं हां. आणि तुम्ही दिव्यांग मुलांबरोबर काम करू लागला. हो. एखादा अनुभव सांगा ना त्यातला. एखादा अनुभव म्हणजे मी माझा पर्सनल अनुभव सांगतो. आमच्या क्रिएशन ग्रुपचा नाही. नाही. तर मी कला अकादमीमध्ये कला निदेशकाचं काम करताना हं, तिथे इन सर्व्हिस ट्रेनिंगमध्ये एक शिक्षिका होती, हं, घाडी म्हणून, शरयू घाडी. हं, ती ट्रेनिंगला आली होती. तर ट्रेनिंगमध्ये त्यांनी माझं सगळं ते बालचित्रकलेविषयी सगळं जे काय हे होतं ते त्यांनी ऐकलं. लेक्चर ऐकल्यानंतर त्यांना वाटलं की माझ्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन हे करू शकतील. माझ्या विद्यार्थ्याला म्हणजे त्यांचा मुलगा. मुलगा हां, मुलाला करू शकतील. म्हणून त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला तुम्ही मार्गदर्शन कराल का. पण मी म्हटलं मी काय असे क्लास वगैरे घेत नाही. तर त्यांनी म्हणाले ठीक आहे, तुम्ही येऊन तर जा एक दिवस आमच्याकडे. त्याला तुम्हाला वाटलं त्याचं क्लास घ्यावा तर तुम्ही घ्या, नाहीतर नका घेऊ. हं, मग मी व्हॉलेंटरी रिटायर घेतल्यानंतर मी गेलो त्यांच्या घरी एक दिवस. ते आपल्या कोकणातलेच आहेत. गेलो तर त्यांनी बेल वाजवल्यानं दरवाजा उघडला आणि मुलाला सांगितलं. समोरच्या कॉडवर बसलेला तो मुलगा होता, प्रसाद त्याचं नाव. तर त्याच्याकडे बघितलं आणि त्यांनी सांगितलं प्रसाद तुझे सर आले चित्रकलेचे. त्याच्याकडे बघितलं, भयंकर तेजस्वी मुलगा. काय वय होतं? त्याचं मी गेलो तेव्हा जवळजवळ 8वीमध्ये होता तो. अच्छा, 12-13 वर्ष. हां, 8वीमध्ये होता. त्याच्याकडे बघितलं तर तो एकदम आनंदी झालेला. मी गेलो म्हणजे मला त्याच्याकडे बघितल्यानंतर मी विसरूनच गेलो आणि तर नमस्कार करतो सर म्हणून मी एकदम जागा आल्यासारखा आणि त्याला हात द्यायला गेलो. हात एकदम कापसासारखे मऊ मऊ त्याचे हात होते हं, हं. आणि एकदम कसे तरी हात उचलून त्याने माझ्या हातात दिले. अचेतन सगळी त्याची अवस्था होती. खुर्ची याची व्हीलचेअरवरची अशा परिस्थिती त्याचं सगळं बघितली परिस्थिती. हं. आणि मी ते बाजूच्या खुर्चीवर बसलो आणि त्या विद्यार्थ्याबरोबर मी बोलणं त्याचं एकदम आवाज खणखणीत, हं. गायचं पण खूप सुंदर. या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करा. पाडगावकरांची किती- हां, कविता. पाडगावकरांची कविता. किती सुंदर गाणं मारायचं, अंगावर असे काटे राहायचे. मग त्या विद्यार्थ्याला मी नाहीच म्हणू शकलो नाही. मी म्हणालो याला मी शिकवायला तयार आहे. त्याची आजी वगैरे सगळी फॅमिली होती. आणि मग मी पुढच्या शनिवारी येईन म्हणून पुढच्या शनिवारी वगैरे गेलो. मी त्याची अवस्था बघितली. मला आता हा पेन्सिल पण पकडत नाही, मग काय करायचं. मग पुरळेकर सरांची मला आठवण झाली. ज्या परिस्थितीत तुला मार्गदर्शन करायचं ते तू शिकलं पाहिजे. मग ते रंगाचे मी डिश वेगवेगळ्या वाट्या बनवून घेतल्या त्याच्या आईकडून. त्याचे सगळे रंग त्यांनी टाकले, त्याचं पाणी केलं आणि ते कापूस दिला त्याच्या हातामध्ये. हो, कारण त्याला धरता येत नव्हतं. कापूस त्यांनी कसा तरी पकडून त्या कागदावर असे फिरून काही काही आकार वगैरे त्याच्या मनाप्रमाणे काढले. जसं जमेल तसं ते काढत होतं आणि त्याच्यात तो आनंदी होत होता. त्याला एवढी मजा येत होती की मला रंग सगळीकडे असे करायला मिळत. हळूहळू त्याने ते काम करताना थोडी डेव्हलपमेंट होत गेली. थोडं मग स्क्रिबलिंग करायला लागला, थोडं सॉफ्ट पेस्टल वगैरे असे पकडायला शिकला. असं त्याचं एक प्रकारची थेरपीच आहे ही. थेरपी सारखं झालं. बरोबर. आणि त्याला कालांतराने साधारण 1 वर्षाने आहे ना, त्याला असं वाटायला लागलं की माझ्या हातात काहीतरी चेतना आली आहे, मी आता पुढे काहीतरी करू शकतो. आणि तो बोलायला लागला. पण आम्हालाच भीती वाटायला लागली, हा नको त्या आशेवर आता जगतोय. पण त्याचं आयुष्य तसं त्याच्या limited होतं. त्याच्या डॉक्टरनी सांगितलं होतं. म्हणजे फॉरेनचे डॉक्टर यायचे त्या ट्रीटमेंट घ्यायला हॉस्पिटलमध्ये. तर ते त्याच्या ह्याच्यामध्ये साधारण 20 फार फार तरी 20-21 एवढ्या आयुष्य हा काढेल, त्याच्या पुढे काढून नाही जाणार असं त्याच्या आईवडिलांना सांगितलं होतं. आणि हे घडत असताना माझी ट्रीटमेंट चालू होती. मी त्याला जे शिकवायचं होतं ते वेगळे, पण त्याची कल्पनाशक्ती भयंकर भन्नाट झाली. त्याने किती पुस्तक आहे त्याचं त्याच्या आईने लिहिलेलं त्याच्या जीवनावर.
पंखा विना भरारी, हं. जवळजवळ 12 आवृत्त्या खपल्या आहेत वा. आणि आता वेगवेगळ्या भाषामध्ये पण त्याचं भाषांतर होतं. एक छोटीशी विश्रांती. चिचकरांनी त्यांचे गुरु श्रीयुत परुळकर यांना स्मरून आर्ट बँड नावाची सामाजिक संस्था सुरू केली आहे आणि या संस्थेतर्फे आदिवासी अपंग मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात. त्यांना योग्य मार्गदर्शन केलं जातं. एका कलात्मक गोष्टीला असा सामाजिक संदर्भही देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आपल्या गप्पा आता चालूच राहणार आहेत चिचकरांबरोबर. तर थोडक्यात काय तर तुमचं मध्ये सामाजिक भान एक निर्माण करण्याचं काम कोणी केलं तर परुळेकर सरांनी. मग तुम्ही काय केलं? मग आम्ही आर्ट बँड नावाची एक संस्था निर्माण केली, आर्ट बँड. बँड. आणि त्या बँडमध्ये सरांचे सगळे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी असे सगळे जवळजवळ 250 शिक्षक, आपल्या 250 विद्यार्थी एकत्र झालो आम्ही. आणि त्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे प्रोग्राम करायचे ठरवले. तर ते सगळ्या संघटनेमध्ये पैसे हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो. तर तसं आम्ही तो एक प्रॉब्लेम होता तो आमच्या परीने सोडवला. काही विद्यार्थ्यांनी स्वतःची देणगी दिली. नंतर आम्ही स्वतःची चित्र तयार करू लागलो, चित्रातून प्रदर्शन करू लागलो, त्याच्यातून विक्री आली की त्याच्यातून पैसे उभे करून ह्या वंचित विद्यार्थी आहेत, म्हणजे त्यांना काही साहित्य मिळत नाही किंवा त्यांना मार्गदर्शन मिळत नाही, अशा ठिकाणी आम्ही जायचं ठरवलं. मग ते जव्हार, वाडा, मोकाडा, पेल्लार वगैरे अशा ठिकाणी तिकडे जाऊन आम्ही काम करायचं ठरवलं. आणि तिकडे त्यांच्या मुलांच्या कॉम्पिटिशन घेतल्या. तर कॉम्पिटिशनसाठी पुन्हा परुळेकर सरांसारखे नाविन्य काहीतरी पाहिजे, नेहमीसारखी स्पर्धा नको आहे. तर तिकडे एक आम्हाला कल्पना सुचली मला की आपण त्या विद्यार्थी राहतात ते निसर्गात राहतात आदिवासी भागात, तर त्यांच्याकडे असे जंगलामध्ये पडलेले दगड आहेत, मग ते निसर्गाचं निरीक्षण पण होईल. ते दगड बघू लागले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकानं सूचना दिल्या की तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये असलेले दगड गोळा वा. करायचे, जेणेकरून त्याच्यात पक्षी, प्राणी वगैरे आपण वेगवेगळे दिसू forms. शकतो. हां. आता ती संकल्पना मोठमोठ्या गार्डनमध्ये वगैरे काय मोठे दगड वगैरे रंगवायला लागले, हो. पण आम्ही तेव्हा ती करून घेतली बरं. विद्यार्थ्याकडून. त्या विद्यार्थ्यांनी गोळा केलेले दगड सगळे धुवून घेतले स्वतः. म्हणजे एक जतन करायची, एक आपली आर्टची गोष्ट आहे, आपल्याला आवडणारी गोष्ट, ती त्याच्यातून शिकली. असं त्यांचं वेगवेगळ्या कल्पना असायच्या. ह्याच्यातून काहीतरी विद्यार्थी नवीन क्रिएट व्हायला पाहिजे, त्यांनी क्रिएशन करायला. मग ते दगड रंगवायला लागले, त्यांना आम्ही रंग दिले आणि त्याचे सुंदर सुंदर पक्षी, वाघ, प्राणी, ससा, मांजर अशी ती प्राणी रंग त्यांच्यापर्यंत जेवढं काही थोडक्यात दिसेल तेवढं ते रंगवलं. आजची जी पिढी आहे, आजची जर सगळे आजचे शिक्षक बघितलं तर दुसरा फुटपाथ बदलतात. आम्ही शिक्षकाला जाऊन नमस्कार करायचे. आताचे विद्यार्थी, शिक्षक त्यांचा माजी विद्यार्थी असेल तर शिक्षक इकडून येतो तर दुसऱ्या फुटपाथवरून विद्यार्थी जातात. त्याच्यामुळे आता ही जी तुम्ही म्हणताय ना शिकवण, ही आता ते सगळं मोबाईल याच्यामध्ये बाकी सगळे गेम खेळतील ते, पण हा जीवनाचा गेम त्यांच्या लक्षात येत नाही. मग हे कसं निर्माण करायचं आपण? हे सामाजिक भान निर्माण त्यांच्या- करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी कलेची आधी आवड निर्माण करायला पाहिजे. आणि हे कलावंतांचं हे आहे. प्रत्येक कलावंत, आम्ही कसं सर सांगायचे, आज कुठे कोळीवाड्यात जायचं, उद्या झोपडपट्टीमध्ये जाऊन त्यांच्या भिंती रंगवायच्या. रंग कुठून? रंग देणार कंपनी, दुकानात जायचे, जुने रंग मिळतात, ते जुने रंग त्या दुकानदाराकडून घ्या, त्याला सांगायचं अशी अशी भिंत रंगवायची शाळेत, ते देणार. ते घेऊन आम्ही यायचे आणि खारला हायवेच्या बाजूला वगैरे झोपडपट्ट्या आम्ही ती तेव्हा रंगवलेली होती. गाजली खूप होती ती. सुंदर सुंदर. आणि तेव्हा त्या वस्तीतली सगळे पालक यायचे, विद्यार्थ्यांना चित्र नेऊन दाखवायचे. एवढंच काय तर आम्हाला जेवण पण ते झोपडपट्टीतली लोक द्यायचे. अरे वा. आमची घरं छान सजवलीत म्हणून. चहा द्यायचे, 2-3 वेळा चहा आणून द्यायचे प्रत्येक घरात. एवढं त्यांचं प्रेम असं. तसंच कोळीवाड्यात गेलो की आम्ही कोळ्यांच्या होड्या रंगवायचे. ते तर एकदम म्हणजे खूपच हळवे असतात ते लोक. आपल्या म्हणजे जेवण तर 2-2दा जेवा, पण इथे राहा, जाऊ नका. वा.
हे सगळं हे सगळं त्या सरांमुळे आम्ही केलं. हम्म. आणि ही आजच्या विद्यार्थ्यांची जर आम्ही कधीतरी आमचं मोठं काम जेव्हा म्युरल असते 40-40 फुटाचे आम्ही म्युरल करतो, त्यावेळेला जर एखादा विद्यार्थी नवीन हल्लीच्या पिढीतला जर बोलवला तर तो आल्याबरोबर आम्हाला पहिला आधी पगार सांगू, मला दिवसाचे एवढे घेणार. ही गोष्ट अगदी खरी आहे. कल्पना विलास कसा असतो विद्यार्थ्यांचा. हं. तुम्ही बालचित्रकर्त्यासाठी काय केलंय का? चाइल्ड आर्ट? चाइल्ड आर्टसाठी मी परीक्षण म्हणून बऱ्याच ठिकाणी जातो. हं. असं एक चित्र होतं हं. आणि इकडे सगळे ढग काढलेले आहेत, हं. सूर्य काढलाय, हं. चंद्र काढलाय, हं. असं चित्र. हं. आकाशातून विमान वर जात. आणि विषय काय होता की धारावीतला हा विषय होता. धारावीत कॉम्पिटिशन होती, फुटबॉल खेळतानाची मुलं दाखवायची आणि अचानक हत्ती आला तर काय होईल अशी कल्पना. हं. आता ह्या मुलाला पहिल्या नंबरचं बक्षीस दिलं तर का दिलं, हं. तर हे चित्र कोणाला कळलं नाही, परीक्षक म्हणून मी होतो तिथे दिलं. तर शेवटी असं त्याचं विषयाचं झालं की ही जी आहे फुटबॉल, हत्ती नाही तिथे, काय धारावीची झोपडी नाही, काही नाही, मयाला नंबर का, तर त्याच्यामध्ये त्यांनी हत्तीची पॉवर दाखवली. अचानक हत्ती आला, सगळी मुळं पळून गेली आणि फुटबॉल तिथेच राहिला. त्या हत्तीने फुटबॉलला किक मारली, तो आकाशात गेला. आकाशातून विमान जात होतं, वैमानिकाने तो हात बाहेर काढून झेलला. ह्या त्या मुलाची कल्पना आहे. वा, काय भरारी आहे कल्पनेची. मुलांच्या भयंकर कल्पना असतात, फक्त ती चित्र वाचता आली पाहिजे आपल्याला. मुलांची चित्र बोबडी असतात. समजली बोबडी पाहिजे. मुलं बोलतात ते खूप कौतुक करतो. 4 मैत्रिणींना सांगतो की बाबा माझं असं मूल बोलायला लागलं बोबडं. तशीच बोबडी चित्र काढतात मुलं. ती फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे. प्रत्येक पालकाला ओळखायला हवे. हे पालकाला ओळखता येण्याचं शिक्षण आपण दिलं पाहिजे. हे कला शिक्षकाचं काम आहे, ते नेहमी सांगायचं. मला सांगा चिचकर, किती आईवडील, सुशिक्षित संस्कारित आईवडील सुद्धा हां, किती मुलांना घेऊन प्रदर्शन पाहायला जातात? प्रदर्शन गॅलरीमध्ये. पाहायला जाणं हा एक भाग आहेच खरा. पण नेमकं काय होतंय की जहांगीर आर्ट गॅलरी सारखी एकच गॅलरी मुंबईमध्ये आहे. नाही, अशा एवढी अनेक मोठ्या आहेत शहरामध्ये आता. आत्ता होत आहेत, हो. पण त्या सुद्धा कुठे म्हणजे कोणाला माहीत नसतील अशा ठिकाणी. आत्ता उपनगरामध्ये एकही गॅलरी तशी नाही. आम्ही प्रबोधनकार ठाकरे आर्ट गॅलरीमध्ये खूप प्रयत्न करतो. हं. कलाकारांनी पण तिथे, पण कलाकारांचा एक उद्देश असतो की चित्र विकली गेली पाहिजे, तर इकडे कोण येणार नाही, मग शेवटी तिकडेच जायचं. मग शेवटी ते पण नर्वस होतात. हं. पण हे जी समाजात एक आपल्या घरात चित्र लावलं पाहिजे प्रत्येकाच्या. एक्झॅक्टली. कोणाच्या वाढदिवसाला एक चित्र भेट द्यावी, बरोबर आहे. बरोबर की नाही. आपल्या वाढदिवसाला किंवा दुसऱ्याच्या वाढदिवसाला आपण एक चित्र करून कलावंताने दिलं पाहिजे. किंवा एवढ्या सोसायटीज आहेत आपल्या इथे, तर वर्षातनं एकदा तरी का नाही तुम्ही स्पर्धा ठेवत? तुम्ही धावण्याची आणि चमचा लिंबवणे असल्या स्पर्धा हां, एवढ्या ठेवता. स्पर्धा असतात. त्याच्यात एक चित्रकलेची नाहीतर स्पर्धा का नाही हां, ठेवत? वेशभूषा स्पर्धा असते, हो. डान्सची असते, हो. कॅटवॉक असते, पण चित्रकलेची उदासीनता असते. हां. त्याला कारणीभूत तसंच आहे की आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं कला शिक्षणाच्या बाबतीत फार उदास आहे. आपल्या गोष्ट आहे. परुळेकर सर नेहमी बाळासाहेब ठाकरे साहेब तुम्हीच आवाज उठवला तर काहीतरी होऊ शकतं. हं. आता तर ते आपले स्वतः मुख्यमंत्री आर्टिस्ट होते. आपले मुख्यमंत्री आता आहेत, त्यांना माझी विनंती आहे तुमच्या चॅनलमार्फत की त्यांनी 1ली ते 10वीपर्यंत कला शिक्षण व्हावं. अशी माझ्या व्यवस्था माहितीप्रमाणे महापालिकेच्या शाळांमध्ये तर चित्रकला आणि संगीत हां. ह्याचं शिक्षकच नाहीये. म्हणजे चित्रकलेचं साहित्य मुलांना देतात बरोबर आहे. मोफत, पण शिकवायला कोणी नाहीये किंवा ते तासच नाहीयेत. तर त्यांनी त्या बाबतीत मी असं म्हणे, महानगरपालिकेच्या बाबतीत मी कला निदेशक म्हणून तिथे काम करत होतो. 350 शिक्षक माझ्या वेळेला होते. त्याच्यानंतर हळूहळू मी व्हॉलेंटरी येईपर्यंत जवळजवळ 150 राहिली.
त्याच्या सारखी मागणी असायची, हं. पण ती पूर्ण होत नव्हती. पण मी जाता जाता म्हणजे की मी गेल्यानंतर 2 वर्षांनी परत 150 शिक्षक भरले. हं. आता तशी थोडी व्यवस्था आहे, हं. पण अजूनही शिक्षक पाहिजे. आणि आपल्याकडे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आर्ट टीचर डिप्लोमा त्यांच्या कंट्रोलमध्ये होतो, संपूर्ण महाराष्ट्रभर होते, बरोबर. त्या शिक्षकांना ठेवणार कुठे? त्या शिक्षकांना कुठे नोकरी देत नाहीत कोण. शाळेत विषयच नाही तर मग शिकवणार कोण? शिक्षक करून उपयोग. तर शासनाने हे पण त्याची दखल घेतली पाहिजे बरोबर. की ते हे शिक्षक आपण बनवतोय, हे प्रोडक्शन आहे, तर विकणार कुठे? हे शिक्षकांची व्यवस्था काय करणार? तुम्ही जे शाळेमध्ये विषयच नाही. शेवटी आपण असं सगळं फिरून शासनाकडे येतो हो, आणि शासनानेच ह्याच्यासाठी काहीतरी लोकांना प्रेरित केलं पाहिजे, त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे. मुलांना काय, शिक्षकांना काय, त्याच्याशिवाय हे घडणारच नाही. घडणार नाही. तुमची तिथे मग कल्पना आता साहित्य संमेलन होतं, त्याच्यासाठी एक फंड आहे शासनाकडे. तसा कला चित्रकारांसाठी पण एक हे व्हावं, शिल्पकारांसाठी सुद्धा, शिल्पकारांसाठी व्हावं, सगळ्यांसाठी व्हायला चित्रकारांसाठी सुद्धा पाहिजे. असायलाच पाहिजे. हां. आणि हे बाळकडू लहानपणापासूनच दिलं पाहिजे, लहानपणापासून व्हायला पाहिजे. तरच कलेचे तुमची संस्कार झाल्याशिवाय ना Develop ही होत समाजातली नाही, विकास विकृती होत जी आहे, भ्रष्टाचार, बाकी सगळे जे बरोबर आहे. अवगुण जे दिसत आहेत आता, सगळे बटबटीत सगळं आपण जे बघतोय ना, ते रोजचे सगळं बलात्कार आणि हे सगळं आपण ते बघतो. सगळं संपणार नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी डायव्हर्ट केलं पाहिजे ना तुम्ही लक्ष लोकांचं त्याच्या कलेकडे विशेषतः. त्याच्याशिवाय ते होणारच नाही. वा, फार छानच तुम्ही ही गोष्ट सांगितली आहेत आणि मला असं वाटतं की याचा काहीतरी उपयोग होईल. सरकारातले लोक कोणीतरी हे व्हायला बघतील. पाहिजे अशी माझ्या सरांची, माझ्या गुरुची आहे ना हो. इच्छा आहे. ती जर झाली तरी त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. त्यांचं स्वप्न पूर्ण होईल अशी आपण इच्छा करूया आणि तुमचंही स्वप्न पूर्ण होईल अशी आपण इच्छा करूया. मी तुम्हाला शुभेच्छा देते की लवकरच तुमचं हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ दे.